नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण ही जी सॅलरी स्लिप पाहताय, ती असिस्टंट टीचर म्हणून जे झेडपी स्कूलला शिक्षक आहेत, त्यांची ही सॅलरी स्लिप आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे आपण याआधी एक शिक्षक सॅलरी स्लिप म्हणून एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा महाराष्ट्रातील ज्या महत्त्वाचे टीचरमध्ये जेवढे प्रकार आहेत गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्या सॅलरी स्लिप आपण इथे कव्हर केल्या होत्या. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यामध्ये शंका आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल, तर मित्रांनो पाहून घ्या. या प्रत्येक प्रत्येक पदाच्या आपण ग्रेड पेनुसार सॅलरी स्लिप इथे पाहिलं होतं. इन हँड किती भेटणार भत्ते वगैरे मिळून हे आपण टोटल इकडे पाहिलं होतं. तर मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याबद्दल शंका होत्या. त्यांनी कमेंट केल्या. बरं मित्रांनो व्हिडिओला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 608 लाइक्स आणि व्ह्यूज पण भरपूर भेटलेले आहेत. तर त्याबद्दल धन्यवाद. पण काही विद्यार्थ्यांना मित्रांनो शंका होत्या. तर मित्रांनो त्या शंकेसाठी आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. तर तर मित्रांनो, आता ही जी सॅलरी स्लिप मी दाखवतो स्क्रीनवरती, ती शालार्थमधूनच डाउनलोड केलेली आहे. जर तसं काही असेल, तर मित्रांनो तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये आम्ही तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्की देऊ. तर अ, बऱ्याच जणांनी मित्रांनो चुकीची माहिती आहे किंवा अ, अ, ही अ, बरोबर माहिती नाही अशा प्रकारचे बरेच कमेंट इथे केलेले आहेत. जसे की तुम्ही पाहू शकता, की गिरीश पाटील सर आहेत यांनी अशी कमेंट केली होती, की एच-आर-ए जो असतो तो 9% असतो बेसिकच्या. तुम्ही किती लिहिलं आहे? 10% वर जात आहे. सर्व माहिती चुकीची आहे अशी त्यांची कमेंट होती मित्रांनो. पण ॲक्चुअलमध्ये मित्रांनो 9% किंवा 10%च एच-आर-ए असतो असं काही नाही मित्रांनो. जे 7th पेचं जे कमिशन आहे त्याप्रमाणे मित्रांनो एक्स, वाय, झेड अशा 3 सिटीचे प्रकार केलेले आहेत मित्रांनो. झेड सिटीमध्ये मित्रांनो 8% तुम्हाला एच-आर-ए भेटतो. वाय सिटीमध्ये 16% भेटतो आणि अ, एक्स ज्या सिटी असतील त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 24% इतका एच-आर-ए भेटतो. तर मित्रांनो 9% किंवा 10% असं काहीही नाही मित्रांनो. काही शंका असतील मित्रांनो तुम्हाला यामध्ये वाटत असेल, की अ, चुकीची माहिती वगैरे दिली तर त्यासाठीच मित्रांनो ही आजची सॅलरी स्लिप मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो अशा अनेक सॅलरी स्लिप वगैरे पाहायच्या असतील तर मित्रांनो तुम्हाला इथे बऱ्याचशा पोस्टसाठी सॅलरी स्लिपचे बद्दल व्हिडिओ आपण बनवले आहेत. ओरिजिनल सॅलरी स्लिप आहेत मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही ते पाहिल्या नसतील, तर मित्रांनो पाहून घ्या. तसेच मित्रांनो तुम्हाला शिक्षक या पदासाठी जर अजून इन डिटेल सॅलरी स्लिप बघायच्या असतील, तर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईल मित्रांनो. ब्लॉगस्पॉट आहे. त्या ब्लॉगस्पॉटची लिंक देईल. त्या तिथे तुम्हाला सर्व टाइपच्या सॅलरी स्लिप उपलब्ध असतील. तुम्ही तिथे जाऊन बघू शकताय. तर मित्रांनो हा जुना व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या. टीचरबद्दल पूर्णपणे माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सिलेक्शन कसं होतं, किती वर्षाने प्लस जे कॉन्ट्रॅक्टवरती काम करताय त्यांच्यासाठी काय आहे. फक्त यामध्ये अंगणवाडी या विभागाचं काही इथं इन्क्लूड नाहीये. तर मित्रांनो त्यासाठी जर व्हिडिओ हवा असेल तर मित्रांनो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही तो व्हिडिओ लवकर देऊ. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय. ही जी सॅलरी स्लिप आहे मित्रांनो, असिस्टंट टीचर जे पे बँड आहे मित्रांनो 29,200 ते 92,300 ग्रेड पे जो आहे तो 2800 चा आहे. तर यामध्ये तुम्हाला जे टोटल रिकव्हरी जाऊन तुम्हाला इन हँड सॅलरीज किती भेटणार आहे मित्रांनो, ते आपण इथे पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही तुम्ही पाहू शकता हे जे आहे मित्रांनो शालार्थ यामधून डाउनलोड केले आहे. कोणत्याही प्रकारची एडिटेड ही पी-डी-एफ नाहीये. तर मित्रांनो, फक्त नाव आणि जे महत्त्वाचं आहे तेवढं मित्रांनो हे केलेलं आहे, ब्लर केलेलं आहे. तर जरी तुम्हाला ओरिजिनल हवे असेल तरी मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये पर्सनल ईमेल आयडी द्या. त्यावरती आम्ही सेंड करतो. काहीही प्रॉब्लेम नाही. सॅलरी स्लिप देण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त नाव या सरांचं आम्ही हाईड केलेलं आहे. ते वेगळ्या कारणासाठी. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकताय बेसिक मित्रांनो 35,900 आहे. एच-आर-ए मित्रांनो 3,221 आहे. यामध्ये एच-आर-ए कमी आहे मित्रांनो बरोबर आहे. ही ॲक्चुअली एक्स, वाय, झेड या तिन्ही सिटीपैकी झेड या सिटीमध्ये त्यांचे जे पोस्टिंग आहे ते झेड सिटीमध्ये आहे. त्यामुळे कमी एच-आर आहे. त्यांना ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे 1350 अ, ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे 1350. तसेच तुम्ही पाहू शकताय जो एस-व्ही, एन-पी-सी, डी-ए जो आहे तो मित्रांनो डी-ए दिलेला आहे 12,206 आणि डी-ए हा मित्रांनो आता 40 ते 50% यामध्ये व्हॅरी करतो.
तर 50%चा 7th कमिशननुसार रूल आलेला आहे मित्रांनो. पण काही पोस्टसाठी अजूनही चालू झालेला नाही 50%चा. तर मित्रांनो, जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये कळवा कोणत्या पोस्टसाठी हवा आहे, तर आम्ही ते अपडेट करू. तर मित्रांनो, एन-पी-एस एम्प्लॉयर अलाउन्स जो राहतो तो मित्रांनो एन-पी-एस स्कीमसाठी राहतो. हा जो आहे तो मित्रांनो 6,735 हा जो आहे तो एन-पी-एस अलाउन्स आहे. तो मित्रांनो तुम्ही अंडर टॅक्स डिडक्शनमध्ये दाखवू शकता. म्हणजे ए-टी-सीमध्ये तो इन्क्लूड होतो. तर हाही तुम्हाला एक बेनिफिट राहतो. तर मित्रांनो, एन-पी-एस सी-टी-सीमध्येच इथे ॲड करून दिलं जातं आपल्याला. हे आपलं कटणार आहे, नक्की आहे. तर मित्रांनो, अ, हे झालं आपलं टोटल इन हँड 59,422 इतकं. तर मित्रांनो, हे इन हँड नाही झालं, टोटल आपलं टोटल सॅलरी झाली. त्यामध्ये आपला रिकव्हरीज राहतात. काही गव्हर्नमेंट रिकव्हरीज राहतात, काही नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज. तर मित्रांनो, ह्या सरांची जी आहे नॉन गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट रिकव्हरीज कोऑपरेटिव्ह बँक आहे मित्रांनो, जी 22,239. तर मित्रांनो, यांचं हे कोणत्याही प्रकारचं पर्सनली घेतलेलं लोन आहे, होम लोन असेल, काही असेल, ते ते या हप्त्यातून कटतं किंवा ते कोऑपरेटिव्ह बँक असेल टीचरची, त्यामध्ये त्यांनी सेव्हिंग करताय वगैरे ह्या प्रकारचं असू शकतं. तर हे गव्हर्नमेंटशी काही संबंध नसतो. एल-आय-सी आहे. जर तुमचं हे रिकव्हरी नसेल, तर तुम्हाला हे जे 23,795 आहे, ते यामध्ये इन हँडमध्ये इन्क्लूड होऊन भेटेल. तर मित्रांनो, याचा आपल्या इन हँडशी काही संबंध नाहीये. तर मित्रांनो, आता गव्हर्नमेंट रिकव्हरीज काय-काय असतात, तर प्रोफेशनल टॅक्स असतो ₹200. बाकी जी-आय-एस म्हणजे मित्रांनो, ग्रुप इन्शुरन्स सर्व्हिस जी राहते झेड-पी शिक्षकांसाठीची, ते ₹360 पर महिना कटतं त्यासाठी मित्रांनो, ग्रुप इन्शुरन्ससाठी. त्यानंतर एन-पी-एस जे आपलं इथं सी-टी-सीमध्ये इन्क्लूड होता, तो इथे कटतोय मित्रांनो. तसेच कॉन्ट्रिब्युशनमध्ये हा एन-पी-एस सुद्धा एक्स्ट्रा करतो 4,811. सेम आहे एन-पी-एस, फक्त हा आपला झाला, आपला कॉन्ट्रिब्युशन होता, हा एम्प्लॉयरचा कॉन्ट्रिब्युशन, असं मिळून टोटल तुमचे जे गव्हर्नमेंट रिकव्हरीज राहतात ते 12,107 इतक्या रिकव्हरीज राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर या सरांची जर इन हँड सॅलरी हवी असेल, तर मित्रांनो, इन हँड सॅलरी 59,422 मायनस फक्त 12,107 केलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट आपलं त्यांचं इन हँड सॅलरी भेटू शकते, की जी आहे ती नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज आहे, ते तुम्ही इन्क्लूड करून. म्हणजेच मित्रांनो, यांचा जो ग्रेड पे आहे 29,200 तो मित्रांनो, त्यानुसार यांना मित्रांनो इन हँड जे आहे ते 47,000 इतकं येते मित्रांनो. जर तुम्ही हे जे नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज जर त्यामध्ये इन्क्लूड केल्या तर. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला अजूनही कोणती अशा कोणत्याही पोस्टसाठी एम-पी-एस-सी असो किंवा नगरपंचायत किंवा कोणते शिपाई वगैरे पोस्टचे मित्रांनो, जर तुम्हाला सॅलरी स्लिप हवे असतील, तर मित्रांनो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही त्या सॅलरी स्लिप तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तसेच मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करा. धन्यवाद.